मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उद्या मंत्रालयात बैठक होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक। संजय निरुपमांसह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार। परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई खाली होईल आणि लोकांना स्वतःच्या घराचं काम स्वतःला करावं लागणार। करुणा मुंडेंचं विधान। मराठी सक्ती केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का। जवळपास 11 कोटींची केली वसूल। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारचं पाऊल उचलण्याचे संकेत। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या आरोपीशी संपर्क कायम। दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती। डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास। निदा खानचा जामिनावर उद्या सुनावणी। उष्णतेची लाट। अकोल्यात तापमानाचा पारा 46.9 अंशांवर तर अमरावतीमध्ये 46.8 अंशावर। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान 44 अंशाच्या पार। आणखीन 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। नांदखेडा रोड भागातील घटना। नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। काल लातूरमध्ये उष्माघातानं 9 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू।